गवत समजून फेकणार होते, पण एक कंपनी 2 कोटी देऊन गेली. क्षणात शेतकरी झाला मालामाल. काळ्या मातीतील ही जादुई वनस्पती संपूर्ण देशात व्हायरल. अशी कोणती ती वनस्पती असू शकते जी लोकांच्या डोळ्यासमोर रोज पडते आणि तरीही कोणी तिच्याकडे लक्ष देत नाही? एका छोट्याशा गावातील घडलेल्या या घटनेनंतर अनेकांच्या मनात हाच प्रश्न निर्माण झाला आणि पुढे जे समोर आलं ते पाहून लोकही थक्क झाले. गावाच्या टोकाला राहणारा भाऊसाहेब नावाचा एक वृद्ध शेतकरी, वय जवळपास 80च्या आसपास, चेहऱ्यावर सुरकुत्या, चालण्यात मंदपणा आणि आयुष्यभर शेती करत करत थकलेलं शरीर. रोज सकाळी उठून शेताकडे जाणं हीच त्याची सवय होती, पण काही वर्षांपासून त्याचं शरीर त्याची साथ सोडत होतं. पूर्वीसारखं चालणंही आता कठीण झालं होतं. गावातल्या लोकांना ते नेहमी म्हणायचे की शरीर आता साथ देत नाही. कधी गुडघे दुखायचे, कधी पाय सुजायचे, तर कधी थोडं चाललं तरी दम लागत होता. गावात अनेकांना वाटायचं की आता वय झालं, यात नवीन काय. भाऊसाहेबांनी उपचारही केले. शहरातील डॉक्टर, मोठमोठी हॉस्पिटल, औषधं, तपासण्या, पण त्यांना वाटणारा फरक तितका जाणवत नव्हता. अनेकदा ते शेताच्या बांधावर बसून फक्त माती हातात घेत राहायचे आणि स्वतःलाच विचारायचे, आयुष्यभर याच मातीसाठी जगलो आणि आता हीच माती माझ्यासाठी काही करू शकेल का? एक दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. सकाळी शेतातून परतताना अचानक त्यांचा पाय घसरला. जोरात पडल्यामुळे ते काही क्षण उठूही शकले नाहीत. आसपास कोणी नव्हतं. ऊन डोक्यावर आली होती आणि वेदना इतक्या वाढल्या होत्या की त्यांनी पुढे काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. तेवढ्यात त्यांची नजर शेजारी वाढलेल्या काही हिरव्या काटेरी झुडपांकडे गेली. रोज दिसणाऱ्या त्या झाडांकडे त्यांनी कधी नीट पाहिलं नव्हतं. खरं तर शेत साफ करताना अशा वनस्पती अनेकदा उपटून फेकल्या जायच्या. मात्र त्या दिवशी परिस्थिती वेगळी होती. त्यांनी जवळ असलेली काही पानं हातात घेतली. त्यांचं मन म्हणत होतं, काहीतरी करून बघ, कारण आता गमावण्यासारखं आता उरलं तरी काय होतं. घरी परतल्यावर काही दिवस ते शांत राहिले. फारसं कोणाशी बोलले नाहीत. पण गावातील काही लोकांना मात्र एक गोष्ट जाणवू लागली. काही दिवसांपूर्वी त्रासाने चालणारे भाऊसाहेब आता थोडे हलके दिसत होते. सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. गावात अफवा पटकन पसरतात आणि तितक्याच पटकन संपतात. पण काही आठवड्यानंतर अनेकांनी पाहिलं की भाऊसाहेब पुन्हा सकाळी लवकर शेतात जाताना दिसू लागले. एक दिवस चहाच्या टपरीवर चर्चा सुरू झाली. कुणीतरी म्हणालं, अरे काहीतरी वेगळं चाललंय. इतक्या लवकर माणूस असा बदलतो का? दुसरा म्हणाला, नक्की काहीतरी गुपित आहे. हळूहळू गावात उत्सुकता वाढू लागली. भाऊसाहेबांना अनेक लोक विचारू लागले, काय केलं, कोणतं औषध घेतलं, कोण डॉक्टर दाखवला. फक्त ते हसायचे आणि विषय बदलायचे. महिने गेले. चर्चा गावाबाहेर पोहोचली. काही जण त्यांच्या शेतात जाऊ लागले. लोकांना वाटू लागलं कदाचित त्यांनी काहीतरी दुर्मिळ गोष्ट शोधली असेल. एक दिवस काही अनोळखी गाड्या गावात आल्या. लोकांच्या नजरा त्या गाड्यांकडे वळल्या. कोण आले, का आले? थेट भाऊसाहेबांच्या घरासमोर गाड्या थांबल्या आणि मग गावभर एकच चर्चा सुरू झाली. त्या भेटीनंतर गावातील लोक आणखीनच उत्सुक झाले. कुणी म्हणालं शहरातील लोक आले आहेत, कुणी म्हणालं संशोधन करणारे लोक आहेत, तर काही जण म्हणाले मोठी ऑफर घेऊन आलेले आहेत. काही दिवसांनी अफवा आणखी मोठी झाली. म्हणे करोडोंची ऑफर होती. म्हणे त्या छोट्याशा गोष्टीसाठी लोक पैसे घेऊन आले होते. पण नेमकं काय होतं हे अजूनही कुणालाच माहीत नव्हतं. लोकांच्या डोक्यात एकच प्रश्न, जर इतकं मौल्यवान असेल तर आपण इतकी वर्ष त्याकडे दुर्लक्ष कसं केलं? भाऊसाहेब मात्र रोजच्यासारखं जगत होते. शेतात जायचे, बांधावर बसायचे आणि माती हातात घ्यायचे. कुणी विचारलं तर फक्त एवढंच म्हणायचे, निसर्गात खूप काही आहे, पण आपण बघत नाही. गावातील काही लोकांनी त्यांचं निरीक्षण सुरू केलं. ते काय खातात, कुठे जातात, काय करतात, त्याचं स्पष्ट उत्तर मिळत नव्हतं. शेवटी एक दिवस भाऊसाहेबांनी गावातील काही लोकांना शेतात बोलावलं. सगळ्यांना वाटलं आता मोठं रहस्य उलगडणार. ते हळूहळू शेतात चालत शेताच्या बांधावर पोहोचले. तिथे उभं राहून त्यांनी हाताने दाखवलं. लोकांनी पाहिलं, पण पहिल्या नजरेत कुणाला काहीच समजलं नाही. कारण तिथे कोणतं दुर्मिळ झाड नव्हतं, कोणती महागडी वनस्पती नव्हती, कोणती विदेशी बीज नव्हतं. भाऊसाहेब हसले आणि म्हणाले, हेच आहे ते. लोकांनी पुन्हा पाहिलं आणि जे पाहिलं ते पाहून अनेक जण स्तब्ध झाले. कारण ते काही वेगळं नव्हतं. तेच गवत समजून लोक उपटून फेकत होते. तीच साधी दिसणारी वनस्पती जिला अनेक जण तण समजतात. आणि शेवटी भाऊसाहेब म्हणाले, हीच ती माठ, तांदूळ जा, जी वर्षानुवर्ष आपल्या डोळ्यासमोर होती, पण आपण कधी तिच्याकडे पाहिलंच नाही.